मध्ये निबंध हा आपल्याला ई प्रश्न म्हणून येतो आणि आपल्याला 3 निबंध दिलेले असतात. त्या 3 निबंधापैकी एकच निबंध आपल्याला परीक्षेत लिहायचा असतो, तो पण 8 मार्कांसाठी. ओके. 3 टॉपिक असतात. एक असतं प्रसंग लेखन, दुसरं आहे आत्मकथा आणि तिसरं असतं वैचारिक. ओके. किती मार्काचा असतो हा पूर्ण आपला रायटिंग स्किलचा पोर्शन? 24 मार्कांचा असतो. त्याच्यापैकी 8 मार्क म्हणजे खूप जास्त मार्क हे फक्त निबंध याला असतात. त्यामुळे तो कसा लिहायचा व्यवस्थित याचं मार्गदर्शन असणं खूप महत्त्वाचं आहे. तेच आपण आज डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्या डोक्यात येतो तो निबंध लिहिण्यासाठी नक्की काय महत्त्वाचं काय आहे. ओके. तर पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषेचं ज्ञान. तुम्हाला मराठी भाषा जर माहीत असेल तरच तुम्ही त्याच्यात निबंध लिहू शकता. जर तुम्हाला भाषाच माहीत नाही तर तुम्हाला ते पॉसिबल होणार नाही. त्याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा आहे की मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. दुसरा मुद्दा तुमची समज, म्हणजेच तुम्ही किती समजूतदार आहात हे महत्त्वाचं आहे इकडे. कारण की बघा, इथे तुम्हाला पाठांतर नाही करायचं आहे. कोणी जर चुकून ही निबंध पाठ करत असेल तर ते खूप चुकीचं आहे. निबंध अजिबात पाठ करायचे नसतात, ते फक्त वाचायचे असतात. बाकी ते आपल्याला नेहमी स्वतःहून मनातूनच लिहायचे असतात. त्यामुळे जर तुम्हाला एखादी गोष्ट मनापासून लिहायची आहे तर तुम्हाला तुमची तेवढी समज असली पाहिजे. तुम्ही जर समजदार असाल तरच तुम्ही तुमचे विचार शब्दात मांडू शकता. त्यामुळे इथे तुमची समज खूप महत्त्वाची आहे. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजवायचं झालं तर लहानपणी 5वी 6वी 7वी 8वी पर्यंत आपल्याला माझा आवडता ऋतू पावसाळा याच्यावर खूपदा निबंध लिहायला सांगितला. आणि तोच निबंध समजा आता तुम्हाला 10वीला पण दिला की तुमचा आवडता ऋतू लिहा पावसाळा, तर तुम्ही लहान मुलासारखं 5वी 6वीतल्या मुलांसारखं पावसाळा आला की मोर नाचायला लागतो असं लिहत बसलात तर ते चांगलं नाही वाटणार. कारण आता तुमची लेवल वाढली आहे, तुम्ही 10वीत आहात. तुम्ही 10वीच्या मुलांच्या म्हणजे मोठ्या मुलांच्या दृष्टिकोनातून पावसाळा कसा आहे तर ते तिथे लिहिणं अपेक्षित असतं. शिक्षकांना ते नको आहे जे 5वी 6वीची मुलं लिहित आहेत. ठीक आहे. पावसाळा निबंध लिहिताना तुम्हाला पावसाळ्यामुळे होणारे प्रॉब्लेम आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे सोल्युशन हे सुद्धा सांगणं तिथे अपेक्षित आहे. तेव्हा तिथे तुमची समज दिसून येते लेखका म्हणजे पेपर चेक करणारा जो असतो त्याला. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आहे. नेहमी निबंध लिहिताना लक्षात ठेवा की आपण आता लहान नाहीत, आपण मोठे आहोत. त्याच्यामुळे मोठ्या मुलांप्रमाणेच आपल्याला निबंध लिहायचा आहे. आता तिसरा मुद्दा तो आहे तुमची भाषा. तुमची भाषा कशी असली पाहिजे तर व्यवस्थित असली पाहिजे. काही काही जण मराठी बोलताना वेगळं बोलतात आणि ॲक्च्युअलमध्ये मराठी वेगळं असतं. त्यामुळे ही गोष्ट महत्त्वाची आणि ती लक्षात ठेवायची आहे की तुमची बोलण्याची भाषा आणि लिहिण्याची भाषा ही व्यवस्थित असावी. नेक्स्ट चौथा मुद्दा आहे तुमचा अभ्यास. तुम्ही डायरेक्टली जाऊन परीक्षेत निबंध पहिल्यांदाच लिहिणार नाहीयेत, तर तुम्ही थोडाफार अभ्यास करणार आहात त्यासाठीच तुम्ही ही व्हिडिओ सुद्धा बघताय, बरोबर. त्यामुळे तुमचा जो कुठला चांगला विषय आहे 3 प्रकारांपैकी तुम्हाला कुठला तरी एक प्रकार आवडतच असेल लिहायला किंवा वाचायला तर त्याचा व्यवस्थित अभ्यास केला पाहिजे. 5वा मुद्दा आहे तुमचे विचार मांडण्याचे कौशल्य. म्हणजेच आपल्या मनात विचार येतात, खूप विचार येतात, पण ते विचार शब्दात मांडणं हे सुद्धा आलं पाहिजे. तुम्हाला खूप बोलता येतं, तुम्हाला खूप सुचतं, पण लिहायला जाताना शून्य असं चालत नाही निबंधामध्ये. तुम्हाला जे सुचतं ते तुम्हाला शब्दात मांडता आलं पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की नाही येत, मग काय करायचं? सोपा उपाय आहे. निबंधाची पुस्तकं किंवा मराठी लेख वाचत राहायचे. वाचल्यामुळे काय होतं, समोरचा कसा लिहितो हे आपल्याला कळत जातं हळूहळू आणि त्यानुसार मग आपल्याला सुद्धा आपले विचार कसे मांडायचे ते आपल्याला कळतं. आणि आता ऑनलाईनच्या या जगात तुम्हाला ऑनलाईन गुगलवर खूप निबंध मिळतात, तर ते वाचत राहा. पुस्तकं नाही आहेत, आपण समजू शकतो या पिरियडमध्ये आपण बाहेर जात नाही, पण आपल्या हातात मोबाईल आहे, मोबाईलमध्ये गुगल आहे. त्याच्यानंतर ई साहित्य अशी एक वेबसाईटसुद्धा आहे, तिथे सुद्धा पुस्तकं फ्रीमध्ये आपल्याला वाचायला मिळतात डाउनलोड करून. तर तिथे सुद्धा मराठी निबंध असं तुम्ही सर्च केलं तरी तुम्हाला खूप पुस्तकं मिळतील. ओके. त्यामुळे तुमचा जो मुख्य विषय ठरवलेला आहे तुम्ही त्याच्याबद्दलच तुम्ही वाचन करा, तर तुम्हाला ते लिहिता येतं.
पुढचा मुद्दा आहे तुमच्या भावना आणि कल्पना. ओके, एखादा तुम्हाला टॉपिक दिला तर त्याबद्दल तुमच्या भावना काय आहेत, तुमच्या कल्पना काय आहेत, ह्या समजल्या पाहिजे तुम्हाला. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा विषय दिला तुम्हाला अर्थशास्त्र. आता या अर्थशास्त्राबद्दल नाही तुम्हाला भावना आहेत, नाही तुमच्या कल्पना आहेत, तर तुम्ही तो विषय लिहू शकत नाही. मग तुम्ही दुसऱ्या ऑप्शनकडे बघायचं. आता तिथे असेल फॉर एक्झाम्पल छत्रीचं आत्मकथन, तर तुम्ही इथे काहीतरी लिहू शकता कारण तुम्हाला छत्री माहिती आहे ॲटलिस्ट काय आहे. ओके, त्यामुळे नेहमी तुमच्या भावना आणि कल्पना जिथे आहेत तो विषय निवडायचा. पुढचा 7वा मुद्दा इम्पॉर्टंट, विषयाची मुद्देसूद मांडणी. ओके, काही काही मुलं लिहिण्याच्या ओघात त्यांचा विषय आणि त्यांची मांडणी अगदी चुकते, अगदी. ठीक आहे, म्हणजे विषय सुरू करतात पावसाळा आणि नंतर त्यांना एखादी गोष्ट अचानक आठवते की अरे छत्रीबद्दल लिहायचं होतं आणि तो लिहिलाच नाही आपण किस्सा. मग ती लोक काय करतात, एकदम संपायला जेव्हा निबंध येतो तिथे छत्रीचं लिहून टाकतात. मग हे चुकीचं आहे कारण हे जमतच नाही आहे. वाचणारा जो असतो शिक्षक तो एवढा ओघात व्यवस्थित वाचत येतो आणि अचानक छत्रीमध्ये, तर ते खूप चुकतं. तर असे जर मुद्दे जरी तुम्हाला नंतर आठवले तर ते कृपया करून निबंध टाकू नका, राहू द्या, नंतर लक्षात ठेवा, पुढच्या वेळेला टाका. पण नेहमी निबंध लिहिताना एक व्यवस्थित मांडणी करा की पहिल्या पॅरेग्राफमध्ये मला एवढंच लिहायचं आहे. जर राहिलं चुकून तर ते दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये ॲड करू नका कारण तो पहिल्या पॅरेग्राफमधला विषय असतो. ठीक आहे. आणि 9वा जो महत्त्वाचा मुद्दा आहे, तुमचं हस्ताक्षर. तुम्ही जे काही लिहिता तुमचं अक्षर छान असलं पाहिजे. मी असं नाही म्हणत मोत्यांच्या दाण्यांसारखं असलं पाहिजे, पण ॲटलिस्ट समोरच्याला ते वाचता येईल इतपत तरी छान असलं पाहिजे. शुद्ध लेखन असलंच पाहिजे. जर तुम्ही निबंध भरभरून लिहिताय, तुम्हाला भरभरून सुचते, पण सगळ्यात चुका, वेलांटी, उकार, काना, मात्रा सगळंच आपलं गडबडत आहे, तर तुम्हाला तिथे 0 मार्क्स मिळणार नाही. तुमच्या भावनांना तिथे किंमत आहे, नाही तुमच्या अक्षराला किंमत आहे, कारण तुमचं शुद्ध लेखनच चुकतंय. तर हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. ओके, आता दुसरा आपला महत्त्वाचा टॉपिक जो आपण डिस्कस करणार आहोत तो आहे नक्की कोणता निबंध निवडायचा. 3 टॉपिक आहेत. आता मुलांना समजत नाही की बाबा माझ्यासाठी कुठला निबंध बनलेला आहे, मी कुठला निबंध लिहू शकतो, तर त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करूया. पहिला, परीक्षेत दिलेल्या विषयांपैकी, म्हणजे 3 विषय सांगितले मी तुम्हाला, प्रसंगावधान, आत्मकथन आणि शेवटचा कुठला होता आपला, वैचारिक. ओके, हे 3 टॉपिक दिलेले असतात. तर परीक्षेत दिलेल्या विषयांपैकी तुम्हाला कोणता विषय छान आणि सहज लिहिता येईल तो विषय निवडायचा. आता ह्याची तयारी आपण थोडी आधी करतोय, त्याच्यामुळे तुमच्याकडे क्वेश्चन पेपर असतात गेल्या वर्षीचे, तुमच्या डायजेस्टच्या मागे, मास्टर की वॉटेवर तुम्ही काही यूज करता त्यांच्या मागे नेहमी एक कृती पुस्तिका असते. तर तो आपण सॉल्व करायचा आणि बघायचं, त्याच्यामध्ये 3 विषय असतात त्याच्यामध्ये, की बाबा या तिघांमध्ये मला कुठला विषय एकदम सोपा, सहज, ज्याच्याबद्दल मला माहिती आहे, तो निबंध तुमच्यासाठी बनलेला असतो त्या प्रकाराचा. तर ज्या विषयाची तुम्हाला सगळ्यात जास्त माहिती असते तो विषय निवडायचा. फॉर एक्झाम्पल काही काही जणांना प्रसंगावधान म्हणजे ते डायरेक्टली त्या प्रसंगावर लिहू शकतात, त्यांचं त्याच्यामध्ये स्किल असतं, त्यांनी तसेच टाईपचे निबंध निवडायचे. ओके, काही काही जणांना असं वाटतं की मी आत्मकथन आणि आत्मवृत्त लिहिणारा माणूस आहे, म्हणजे मी पेन असतो तर, मला पंख असते तर, म्हणजे जे इमॅजिनेशन खूप छान करतात ना त्या मुलांनी तसे निबंध चूज करायचे की त्याच टाईपचे निबंध लिहायचे. आणि काही काही एकदम गहन लोक असतात, एकदम ज्यांना शिवाजी महाराजांबद्दल डिटेल माहीत असतं, महात्मा गांधींबद्दल डिटेल माहीत असतं, की त्यांचा जन्म कधी झाला, काय वगैरे वगैरे सगळं माहीत असतं, तर त्यांनी वैचारिक निबंध लिहायचे. किंवा वैचारिक निबंधामध्ये असं येतं की विज्ञान हे शाप आहे की वरदान. ठीक आहे, म्हणजे जे एकदम विचार करतात ना, व्यवस्थित, प्रॉपर 101% असं, त्या लोकांनी वैचारिक निबंध लिहायचे. आता तुम्ही स्वतःला विचारा की आपण या तिघांमध्ये कुठे येतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला तुमचा विषय प्रकार कळेल, नक्की कुठल्या प्रकारात तुम्हाला निबंध लिहायचा आहे. आता तुम्ही जो विषय निवडला आहे त्याच्याबद्दल तुम्हाला 2-3 सुविचार किंवा अशी घोषवाक्य वगैरे यायला पाहिजेत, सुचायला पाहिजेत, कारण त्याच्यामुळे इम्प्रेशन छान पडतं शिक्षकांवर. हां, दुसरा मुद्दा आहे की जो तुम्ही विषय निवडला आहात त्याच्यावर तुम्हाला स्वतःचे विचार मांडता येत आहेत का, हा विचार करायचा विषय निवडताना.
आज आपण इथे डिस्कस करणार आहोत तो पहिला प्रकार आहे बघा. हा जो मी तुम्हाला 3 प्रकार सांगितले, तर हा जो पहिला प्रकार आहे प्रसंग लेखन, या टाईपबद्दल आज मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. आत्मकथा आणि वैचारिक आपण वेगळ्या 2 व्हिडिओ त्याच्यासाठी सेपरेट बनवूया, कारण मग व्हिडिओ खूपच लेंदी होते आणि नंतर आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी थोडंसं निबंधाबद्दल सांगितलं, आणि निबंधाचा एक पहिला जो प्रकार आहे प्रसंग लेखन, त्यालाच अनुभव लेखन असं सुद्धा म्हटलं जातं. दोन्हीचा अर्थ एकच. तर त्याच्याबद्दल डिस्कस करूया की हा कुठल्या टाईपचा निबंध असतो वगैरे, आणि हा कोणी लिहिला पाहिजे. तर महत्त्वाचा पहिला मुद्दा, या प्रकारचा निबंध कोणी लिहावा. ओके. पहिला मुद्दा, तार्किक आणि सारासार विचार करणारे. ओके. आता हे नीट ऐका. तुमच्याबद्दल म्हणजे तुम्ही मला आता ऐकताय, तर तुम्ही स्वतःला हे प्रश्न विचारा, आपल्याला तार्किक विचार करता येतात का? तार्किक म्हणजेच काय? सारासार विचार करता. ओके. म्हणजेच तळ्यात मळ्यात नसता तुम्ही क्लिअर असता एखाद्या गोष्टीबद्दल. फॉर एक्झाम्पल, आताचा सध्याचा जो मुद्दा आहे की कोरोनाबद्दल जे संकट आहे पूर्ण जगात, तर त्याच्याबद्दल तुमचे विचार क्लिअर आहेत का? तुम्हाला काय वाटतं? असे विचार करणाऱ्यामधले जर तुम्ही आहात, तर तुमच्यासाठी हा निबंध प्रकार आहे. त्याच्यानंतर प्रभावी लेखन, म्हणजे तुम्हाला जे काही सुचतं ते तुम्ही बरोबर त्याच वाक्यात त्या शब्दात मांडू शकता. ओके. म्हणजे समजा तुम्हाला कोरोनाबद्दल बोलायला सांगितलं, तर तुम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा न मारता डायरेक्ट तुम्ही मुद्द्यावर येणारे जर लोक आहात, की मुद्देसूर बोलणार, इकडचं तिकडचं नाही करत बस तुम्ही, त्या मुलांसाठी हा निबंध आहे. अलंकारिक भाषा नसावी. ओके. म्हणजे ही मुलं हा निबंध त्या लोकांनी लिहावा जे सरळ स्ट्रेट फॉरवर्ड आहेत. ते असं कधीच लिहिणारे असे नसतात की बाबा तिचे डोळे गुलाबाच्या पाकळीसारखे आहेत, किंवा ही जी पृथ्वी आहे पावसाळ्यात जणू काही हिरवा शालू नेसलेली आहे. असे जे अलंकारिक प्रयोग वगैरे करतात ना, ते इथे अजिबात चालत नाही ह्या प्रकारामध्ये. त्याच्यामुळे ज्यांना हे जमत नाही किंवा आवडतच नाही मुळात हे सगळं अलंकारिक बोलणं, त्या मुलांसाठी हा बेस्ट आहे, कारण इथे सरळ सरळ जे वाटतं ते तुम्हाला बोलायचं असतं. इथे काही अलंकार वगैरे वापरायचे नसतात. पण तुम्ही इथे घोषवाक्य आणि सुविचार वापरू शकता. पुढे आहे संवेदनशील आणि वाचकांना आवडणारे. संवेदनशीलचा अर्थ काय? तुम्ही जे काही बोलाल, निबंधामध्ये लिहाल तुमचे विचार, ते मनाला स्पर्श करणारे पाहिजेत. म्हणजे वाचणारा त्या विषयाला रिलेट झाला पाहिजे की तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. तर तसं कसं तुम्हाला पाहिजे लिहिणाऱ्याला. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की ज्यांना या प्रकारचे निबंध लिहायचे आहेत त्यांची निरीक्षण शक्ती खूप चांगली पाहिजे, ऑब्झर्वेशन खूप चांगलं पाहिजे. कारण हे जे विषय असतात ना, ते करंट सिच्युएशनवरचे असतात. फॉर एक्झाम्पल कोरोनाबद्दल तुमचं निरीक्षण पाहिजे सतत, की बाबा काय आहे, कुठल्या राज्यामध्ये कुठले प्रतिसाद होत आहेत, त्यावर पॉलिटिक्स कसं काम करतंय, डॉक्टरांचा त्याच्यावर काय दृष्टिकोन आहे, लोकांच्या मनात कसे संभ्रम निर्माण झालेत, असं सगळ्या गोष्टी त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये पाहिजेत, तर तो त्या गोष्टी निबंधात लिहू शकतो. तर असा निबंध ज्याला लिहायचा त्याची निरीक्षण शक्ती खूप चांगली पाहिजे. सूक्ष्म निरीक्षण म्हणजे बारीक सारीक गोष्टी, म्हणजे लहान मुलांच्या शाळेत होणाऱ्या प्रॉब्लेमपासून मंत्रालयात होणाऱ्या प्रॉब्लेम पर्यंत सगळे त्याचे सूक्ष्म निरीक्षण पाहिजे. प्लस त्याचं दररोज जीवनात ज्या गोष्टी घडतात, म्हणजे त्याच्या घरात, की घरातले कसे सॅनिटाईज करतात प्रत्येक गोष्ट, किंवा घरात कसे फायनान्शियल प्रॉब्लेम चालू झालेले आहेत, लोकांची मानसिक अवस्था कशी बिघडत चाललेली आहे, ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा त्याचं निरीक्षण पाहिजे. आता मी इथे पर्टिक्युलर एक टॉपिकने तुम्हाला हे सगळे दाखवते, पण तुम्हाला कुठलाही टॉपिक जरी दिला तर तुम्हाला असं लिहिता येतंय का जसं मी सांगते, तर तुम्ही प्रसंग लेखन घ्या, अदरवाईज नका. आणि अनुभव असणारे, म्हणजे बघा तुमचा जो निबंध आहे त्याच्याबद्दल, त्या सेम गोष्टीबद्दल तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला असं काही एक्सपिरियन्स आलाय का, अनुभव आलाय का. ओके. त्याच्यानंतर विषय बरोबर न बघता, बरोबर नाही, ते वरवर आहे, विषय वरवर न बघता त्यात खोलवर जाऊन स्वतःचे विचार मांडणं, हे प्रसंग लेखनवाल्या मुलांनी करायचं ज्यांचा विषय त्यांनी निवडलाय. म्हणजेच काय, आता फॉर एक्झाम्पल जसं की कोरोनाचंच मी सांगितलं, तर तुम्हाला फक्त वरवर नाही म्हणायचं, हा बाबा बातम्यांमध्ये हे सांगितलंय, मी असं ऐकलंय, असं नको. इकडे आपल्याला इन डिटेल पाहिजे.
आणि तुमचे विचार सुद्धा पाहिजेत. लोक काय म्हणतायत, टीव्ही चॅनल न्यूजपेपर काय म्हणतायत हे ठीक आहे, पण त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे तुम्हाला इथे मांडता आलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या प्रसंगाचं स्वतः भाग होऊन निबंध लिहिणं इथे अपेक्षित असतं. ओके, म्हणजे असं नाहीये की तुम्ही कुठल्या तिसऱ्या गोष्टीबद्दल लिहायचं म्हणून लिहिता, तर तुम्ही स्वतः त्या प्रसंगात आहात. जसं की आता आपण सगळे या प्रसंगात आहोत, तर आपण कसे आहोत, आपल्याला काय वाटतं, आपल्या आतल्या फिलिंग्स काय, त्या जर तुम्ही म्हणजे लिहू शकता, तर तुम्ही मुलांनी प्रसंग लेखन हा विषय निवडायचा. आता तुम्हाला कळलंय की हे जर आपल्याला नाही जमत आहे, जे मी काही आता म्हटलंय त्याने अजिबात प्रसंग निबंध निवडायचा नाही. आणि ज्यांना वाटतंय की हां ठीक आहे, मी असं लिहू शकतो, मला माहिती आहे या सगळ्या गोष्टी, मी न्यूजपेपर वाचतो, मला नॉलेज आहे, तर त्या मुलांनी मस्तपैकी व्यवस्थित या प्रकारावर काम करायचं आणि ह्याच प्रकारचे निबंध वाचायचे, जेणेकरून त्यांना खूप फायदा होईल. ठीक आहे, आता आपण बघूया या प्रकारात येणारे काही निबंध. आता एवढं सगळं ऐकल्यावर काही जणांना असं म्हणत असेल की तुम्ही सांगितलं, पण एखादा उदाहरण द्या तुम्ही, जेणेकरून आम्हाला अजून कळेल. तर त्यांच्यासाठी उदाहरणं आहेत. ओके, बघा, प्रसंग लेखनवर जे निबंध असतात त्याच्यापैकी जो पहिला एक टाईप असतो तो असतो एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लिहायचं असतं. फॉर एक्झाम्पल महात्मा गांधी, शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक, असं कुठला तरी एक, किंवा डॉक्टर APJ अब्दुल कलाम, अशा फेमस, आता नरेंद्र मोदी सध्या आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा येऊ शकतो. आणि इथे तुम्हाला कसं लिहायचं, अनुभव आणि प्रसंग लेखन या टाईपमध्ये तुम्हाला निबंध लिहायचा आहे. किंवा एखाद्या स्थळाबद्दल तुम्हाला येईल, हिमालय वगैरे, मग त्याचं वर्णन करता आलं पाहिजे. हिमालयात होणारे सध्या काय प्रॉब्लेम चालू आहेत, जसं की काश्मीरचा प्रश्न आहे, त्याच्यानंतर चायना बॉर्डर लागते तो प्रश्न. आता हिमालय खूप छान आहे, सुंदर आहे, सफेद आहे, असं लिहून तिथे नाही चालणार. ओके, त्याच्यानंतर तिसरा जो मुद्दा आहे तो आहे एखादं दृश्य. दृश्य म्हणजे आता समजा समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्त वगैरे, तर अशा सगळ्या गोष्टी सुद्धा तुम्हाला लिहायला येऊ शकतात. आणि त्यामुळे तुम्ही त्या सुद्धा गोष्टी लिहू शकता की आता इथे समुद्र आणि सूर्यास्त, तर याच्याबद्दल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी लिहायच्यात. असं नाही की बाबा मी समुद्र किनारी गेलो, सनसेट पाहिला, छान होता, रंगबिरंगी आकाश होतं. तर तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं आहे की जसं की आपण जाता असताना, सूर्य जाता असताना वगैरे, हा पण चॅप्टर बघितलं सूर्यवाचन, त्याच्यामध्ये कसं की सूर्याला काय टेन्शन येतं, की मी गेल्यावर काय होणार पृथ्वीचं, तर आपल्या मनात येणारे विविध विचार सूर्यास्ताच्या वेळेला हे तिथे लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर एखादा प्रसंगच देतील तुम्हाला की आता सध्या कोरोना आहे, तर हा विषय येण्याचे भरपूर चान्सेस आहेत की कोरोनाचे थैमान, मग तुम्हाला परिस्थिती कशी आहे, जसं मी तुम्हाला वरती एक्सप्लेन केलं. तर हे सगळं अशा प्रकारचे निबंध तुम्हाला लिहायला येऊ शकतात. ओके, तर त्याच्याबद्दल तुम्ही प्रॅक्टिस करा. आणि अशा प्रकारे आज आपण प्रसंग लेखन किंवा अनुभव लेखन अशा प्रकारचा निबंध पाहिलेला आहे आणि समजून घेतलेला आहे. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल, तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना खूप फायदा होईल. ओके, आणि आपण यापुढे आत्मकथन यावर आणि वैचारिक निबंध यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार आहोत. सो ती व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला त्याचं लगेच नोटिफिकेशन येईल. आणि थँक्यू सो मच फॉर लव्हिंग मी अँड सपोर्टिंग मी